नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण. तुम्हाला कधी असं वाटतंय का की झोपेत असताना देखील आपण पैसे कमवायला पाहिजे, काम न करता देखील बँकेमध्ये पैशाचा पाऊस यायला पाहिजे? मित्रांनो, हे शक्य आहे का? तर मित्रांनो, नक्की हे शक्य आहे. त्याला पॅसिव्ह इन्कम असं म्हणतात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इन्व्हेस्टिंगच्या माध्यमातून पॅसिव्ह इन्कम मिळवण्याचे 10 मार्ग कोणते आहेत जे तुम्ही लगेच सुरू करू शकता. मग मित्रांनो, तुम्ही नोकरदार असाल, व्यापारी असाल, तुम्ही सोनार असाल, तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही डॉक्टर्स असाल किंवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये तुम्ही काम करत असाल, तर मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया. सर्वात आधी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडणार आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका. मंडळी, आधी आपण एक गोष्ट समजून घेऊया. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय? तुम्ही काम केलं तर तुम्हाला दररोज पैसा मिळतो. जर तुम्ही काम बंद केलं तर तुम्हाला पैसा मिळतो का? बिलकुल मिळत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही नोकरी करत असाल, दुकान चालवत असाल, फ्रीलान्सिंग करत असाल, तुमची ओपीडी असेल, तर तुम्हाला हॉस्पिटलला जावावंच लागणार आहे, नोकरीवर जावावंच लागणार आहे, दुकान दररोज उघडावंच लागणार आहे, तरच तुम्हाला इन्कम येणार आहे, तरच तुमचा सेल होणार आहे. पण मित्रांनो, मी जर तुम्हाला म्हटलं पॅसिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही असं सिस्टम बनवू शकता, एकदा गुंतवणूक केली, एकदा सिस्टम उभा राहिलं की मग ते सिस्टम तुमच्यासाठी ऑटोमॅटिक काम करतं. तुम्ही झोपलेले असताना देखील तुम्हाला डेफिनेटली पैसे त्या ठिकाणी मिळायला सुरुवात होतात. जगातला सर्वात मोठा इन्व्हेस्टर वॉरन बफेट यांनी सुद्धा म्हटलं होतं, जर तुम्हाला झोपेत असताना पैसा कमवण्याचा मार्ग सापडला नाही तर मरेपर्यंत काम करण्याशिवाय दुसरा पर्याय असणार नाही. हे ऐकून जरा विचार करा आणि हे पर्याय जे सांगतोय ना, जरा काळजीपूर्वक बघा सगळे, कारण या पर्यायामधून तुम्ही पॅसिव्ह इन्कम कमवू शकता. सर्वात पहिला आणि सर्वात मोठा आणि सर्वात जास्त लोकप्रिय पर्याय काय माहिती आहे का? मोठमोठे इन्व्हेस्टर असतील, मोठमोठे डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, प्रोफेशनल असतील, हे सगळेजण डिव्हिडंड स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. मंडळी, जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे छोटे मालक बनलेला असता आणि जेव्हा कंपनी नफा कमवते तेव्हा ती कंपनी त्यातील काही भाग शेअर होल्डरला देते, त्यालाच डिव्हिडंड असं म्हणतात. जसं की तुमच्याकडे TCSचे 100 शेअर्स असतील आणि TCSनं प्रति शेअर 73 रुपयाचा डिव्हिडंड जाहीर केला असेल तर तुम्हाला मिळतील तब्बल 7,300 रुपये, कोणतंही काम न करता. आणि दुसऱ्या बाजूला स्टॉकची होणारी ग्रोथ ही वेगळीच असते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. भारताचा जर विचार केला, कोल इंडिया, ITC, पॉवर ग्रिड, ONGC या स्टॉकमध्ये जबरदस्त डिव्हिडंड यील्ड आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, या ठिकाणी कुठलंही खरेदी विक्रीचा तुम्हाला सल्ला नाहीये. तुम्ही स्वतः रिसर्च करा आणि त्यानुसार या स्टॉक्समध्ये डिव्हिडंडसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकता. किंवा तुम्ही जर म्हणत असाल, सर मला फक्त डिव्हिडंड देणाऱ्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, तर मित्रांनो, फक्त आणि फक्त डिव्हिडंड देणाऱ्या स्टॉक्सचं आपल्याकडे एक बास्केट देखील आहे. त्या बास्केटमध्ये डायरेक्ट तुम्ही 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 1 कोटी, 2 कोटी, 100 कोटी कितीही अमाऊंट टाकू शकता. प्रॉपर त्याचं ॲलोकेशन करून, डायव्हर्सिफिकेशन करून तुम्हाला ते स्टॉक ॲलोकेट केले जाते. मग आता गुंतवणूक कशी करू शकता डिव्हिडंड पेईंग स्टॉकमध्ये तुम्ही? तर सिंपल आहे मित्रांनो, यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा, डीमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक आहे, डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. त्या कंपनीचा डिव्हिडंड यील्ड किती आहे, कंपनीचा पेआउट रेशो किती आहे, कंपनीचा इतिहास किती आहे, लॉंग टर्ममध्ये या कंपनीत इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला फायदेशीर ठरेल का, याचं थोडंफार अनालिसिस करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की ओके, मी या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ओके, त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक दुसरा पर्याय आहे, ज्या ठिकाणी खूप सारे मोठे लोक काय करत आहेत, पॅसिव्ह इन्कमसाठी इन्व्हेस्टमेंट करत आहे. मित्रांनो, घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि बरेच इन्व्हेस्टर मी असे बघितले, त्यांच्याकडे 20, 25, 50 लाख शिल्लक असले, 1-2 कोटी शिल्लक असले, पुण्या मुंबईला फ्लॅट घेणार. जर कमी पैसे असतील तर गावाकडे किंवा तालुक्याच्या ठिकाणी एखादं 2 BHK, 3 BHK, 1 BHK घेणार आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. नाही म्हणलं तरी 40-50 लाख रुपये, आणि ते घर भाड्यानं देणार. आणि ज्यावेळेला तुम्ही ते घर भाड्याने देता त्याला किती रेंट मिळतं? 10,000, 15,000, 25,000, 30,000. पण मी जर म्हटलं मित्रांनो, तुम्ही याही पेक्षा मोठ्या रिअल इस्टेटमध्ये, मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये, मॉलमध्ये, वेअर हाऊसमध्ये, कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये जर गुंतवणूक केली तर तुम्ही म्हणणार, सर इतक्या मोठ्या मॉलमध्ये इन्व्हेस्टमेंट करायसाठी करोडो रुपये लागतील. नाही मित्रांनो, तुम्ही फक्त 500 ते 1000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमधून देखील अशा ऑपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करू शकता. भारतामध्ये खूप सारे रिट्स आहेत मित्रांनो, त्याला रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट असं म्हणतात. हे काही नावाजलेले रिअल इस्टेट ट्रस्ट आहे. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता, म्हणजे कमी पैशात तुम्ही रिअल इस्टेटमध्ये देखील एक्सपोजर घेऊ शकता. ते तुम्हाला रेग्युलर बेसिसवर डिव्हिडंड देतात आणि सर्वात महत्त्वाचं, स्टॉक्स सारखी त्यामध्ये लिक्विडिटी असते आणि हे सगळं मॅनेज करतात प्रोफेशनल लोक.
या ठिकाणी देखील मित्रांनो 7 ते 9% वार्षिक डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट केला जातो. म्हणजे खूप चांगले रिटर्न जे आहेत ते या ठिकाणी देखील आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मित्रांनो रिट्स हे देखील तुमच्यासाठी पॅसिव्ह इन्कम मिळवण्यासाठी एक जबरदस्त मार्ग आहे. या ठिकाणी प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी तुम्हाला करोडो रुपये लागत नाहीत. तुमची जेवढी ऐपत आहे तेवढी इन्व्हेस्टमेंट तुम्ही त्यामध्ये करू शकता. मित्रांनो तिसरा माझा वैयक्तिक फेवरेट असेट क्लास आहे, ज्या ठिकाणून मला पॅसिव्ह इन्कम येतं. मित्रांनो वॉरन बफेटनं देखील सल्ला दिला होता, लो कॉस्ट इंडेक्स फंडामध्ये गुंतवणूक करा. लो कॉस्ट इंडेक्स फंड म्हणजे काय? सर्वात पहिल्यांदा तर इंडेक्स फंड समजून घेऊ. जसं की तुम्हाला निफ्टी 50 माहीत असेल, सेन्सेक्स माहीत असेल, या इंडेक्सला फॉलो करणं म्हणजे एकाच वेळेला 30 किंवा 50 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं आणि SIPच्या माध्यमातून इंडेक्स फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करणं. समजा मित्रांनो तुम्ही 5,000ची SIP इंडेक्स फंडामध्ये केली, कमीत कमी 12 ते 14% हिस्टॉरिकल रिटर्न आहेत पाठीमागच्या 30 वर्षाचे. 5 वर्ष जर इन्व्हेस्टमेंट केली तर 3 लाखाची इन्व्हेस्टमेंट होईल, 4,12,000ची तुमची व्हॅल्यू होईल. तुम्ही तेच जर 20 वर्षापर्यंत इन्व्हेस्टमेंट केली तर 12 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटचे बनतील 49 लाख आणि तेच जर 30 वर्षापर्यंत ही इन्व्हेस्टमेंट केली तर 18 लाखाचे बनतील 1,77,00,000. म्हणजे हे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची जादू आहे. मित्रांनो पॉवर ऑफ कंपाऊंडिंगला आईन्स्टाईननं जगातील 8वं आश्चर्य असं म्हटलं आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. भारताचा जर विचार केला तर इंडेक्स फंड जे आहेत, निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल, ते चांगले फंड आहेत. किंवा तुम्हाला इंटरनॅशनलला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर इंटरनॅशनल एक्सपोजर देखील इंडेक्स फंडाच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी जर तुम्हाला माझी काही मदत कधी लागत असेल तर कधीही कॉल करा, तुम्हाला त्यासाठी पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. 4 नंबरचा पर्याय बॉन्ड्स आणि फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी. मंडळी जर तुम्हाला सेफ आणि गॅरंटेड रिटर्न हवे असतील तर बॉन्ड्स सगळ्यात बेस्ट मानले जातात. बॉन्ड्स म्हणजे काय? बॉन्ड्स म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटला किंवा एखाद्या कंपनीला कर्ज देता. हो बरोबर ऐकताय तुम्ही, कारण ठराविक वेळेनंतर तुम्हाला ते व्याज देतात. यालाच कुपन रेट्स असं म्हणतात. भारताचा जर विचार केला तर RBIच्या रिटेल डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर जाऊन डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, हे सरकारी रोखे खरेदी करू शकता. 100% गव्हर्नमेंटची गॅरंटी असते, सिक्युरिटी असते. 7, 7.5, 8% रिटर्न तुम्हाला मिळू शकतात. आता मित्रांनो तुम्हाला जर गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर मला देखील कॉल करू शकता. मी तुम्हाला तुमच्या डीमॅट अकाउंटमधून ते कुठून शोधायचे, कसे इन्व्हेस्टमेंट करायचे, कोणत्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, हे सर्व माहिती सांगू शकतो. त्याचबरोबर RBIचे बॉन्ड्स आहेत, काही कॉर्पोरेट बॉन्ड्स आहेत. कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये विशेषतः 7, 8, 9, 10, 12% देखील रिटर्न मिळू शकतात. रिस्क जास्त असतं. तुमच्या डीमॅट अकाउंटमधून ते देखील इन्व्हेस्टमेंट करू शकता. पाठीमागं गव्हर्नमेंट SGB घेऊन यायचं, पण आता ते सध्या बंद आहेत. भविष्यात मे बी सरकारला गरज पडली तर परत ते ओपन करेल, ते देखील बेस्ट पर्याय आहे. आता मित्रांनो 5 नंबरचा पर्याय आहे रेंटल प्रॉपर्टी. मंडळी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जमीनला खूप जास्त महत्व आहे आणि त्याचं कारण पण तसंच आहे. रेंटल प्रॉपर्टी हे देखील खूप जुनं पॅसिव्ह इन्कमचं मॉडेल आहे. तुम्ही जर गावाकडे राहत असाल आणि तुम्हाला जर रिअल इस्टेटच्या मोठ्या बिल्डिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे नसेल तर तुम्ही गावाकडे देखील काय करू शकता, एक छोटंसं कमर्शियल कॉम्प्लेक्स उभा करू शकता. ते भाड्यानं देऊ शकता. प्रत्येक महिन्याला तुम्हाला रेंटल इन्कम त्या ठिकाणी काय होईल, सुरू होईल. आता पुण्यामध्ये जर विचार केला तर 50 लाखाचा फ्लॅट घेतला तर महिन्याला 15 ते 20 हजार भाडं येतं. म्हणजे वार्षिक यील्ड किती आहे तुमची? फक्त 4.8%. आणि मित्रांनो या ठिकाणी इन्फ्लेशन चाललंय 6 ते 7%. म्हणजे याचा अर्थ तुमची प्रॉपर्टी तुम्हाला गरीब बनवत आहे. रेंटसाठी जर तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट केली असेल तर मग तुम्ही काय करू शकता, एक चांगलं लोकेशन आयडेंटिफाय करा, त्या ठिकाणी तुमची स्वतःची प्रॉपर्टी डेव्हलपमेंट करा. ते देखील तुम्ही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंटसाठी देऊ शकता किंवा रेंटसाठी देऊ शकता, ऑफिस रेंटसाठी देखील देऊ शकता. तेवढं त्या ठिकाणी जास्तीचं रेंट जे आहे ते तुम्हाला काय होऊ शकतं, मिळू शकतं. आता मित्रांनो बघा कसं राहतं ते सांगतो मी तुम्हाला. अजून एक पर्याय आहे जे खूप कमी लोकांना माहित आहे, पीअर टू पीअर लेंडिंग. मित्रांनो हा एक नवीनच प्रकार सुरू झाला अलीकडे. तुम्ही थेट दुसऱ्या व्यक्तीला किंवा छोट्या व्यवसायाला देखील कर्ज देऊ शकता, ते पण बँकेच्या माध्यमाशिवाय, आणि त्यावर तुम्हाला रेग्युलर व्याज देखील मिळवता येऊ शकतं. हे कसं काम करतं, पीअर टू पीअर प्लॅटफॉर्म, त्यावरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. मी कुठल्याही प्लॅटफॉर्मचं इथं नाव नाही घेणार. ओके, तिथं मल्टिपल बॉरोवर्स असतील, त्यांना तुम्ही ते पैसा डिस्ट्रीब्यूट करू शकता. 12, 18, 20, 25% वार्षिक व्याजदर त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो. भारतात बरेच प्लॅटफॉर्म असे आलेत, पण त्या प्लॅटफॉर्मचं प्रॉपर माहिती घ्या, अनालिसिस करा आणि त्याचनंतर अशा प्लॅटफॉर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करा. खूप सारे प्लॅटफॉर्म असे आले. या ठिकाणी रिस्क हाय आहे पण रिटर्न देखील हाय आहे. समजा समोरचा बॉरोवर जर डिफॉल्ट झाला तर तिथं तुम्हाला काय होऊ शकतो, प्रॉब्लेम येऊ शकतो.
ओके, सध्या आरबीआयनं काय केले, असे जे प्लॅटफॉर्म बनले त्यांना आरबीआयकडे रजिस्ट्रेशन करून आरबीआयच्या प्लॅटफॉर्मचाच वापर करावा लागतो आणि कुठलाही बॉरोवरला तुम्ही 50,000पेक्षा जास्तीची अमाऊंट देखील एका वेळेला देऊ शकत नाही. म्हणजे एका दृष्टीने डायव्हर्सिफिकेशन ऑलरेडी आरबीआयने केले. 7 नंबरचा असेट आहे मित्रांनो डिजिटल असेट. आता मित्रांनो बघा, तुम्हाला आठवतंय का, तुम्ही 100 रुपयापासून अशा असेट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याला फ्रॅक्शनल इन्व्हेस्टिंग म्हणतात. आता तुम्हाला अमेझॉन, ॲपलचा शेअर्स घ्यायचा असेल तर तो खूप महाग आहे. फ्रॅक्शनल इन्व्हेस्टिंग मध्ये तुम्ही त्या शेअरचा छोटा हिस्सा देखील खरेदी करू शकता. आता तुम्ही म्हणाल सर, अमेरिकेच्या मार्केटमध्ये ही सुविधा आहे, भारतामध्ये तर नाहीये. पण मित्रांनो, तुम्ही भारतामध्ये देखील काही असे प्लॅटफॉर्म आहेत, असे काही ॲप्स आहेत, त्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल या कंपन्यांमध्ये तुम्ही 100 रुपयापासून गुंतवणूक करू शकता. इव्हन डिजिटल गोल्ड असेल, इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट असतील, यामध्ये देखील तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करता येते. म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि त्याच्यापासून जर पोर्टफोलिओ डिझाइन करणार असाल छोट्या रकमेपासून, तरी देखील तो खूप चांगल्या पद्धतीने तुमचा पोर्टफोलिओ डिझाइन होऊ शकतो आणि पॅसिव्ह इन्कम देखील मिळवू शकता. 8वा प्रकार आहे मित्रांनो म्युच्युअल फंड डिव्हिडंड प्लॅन. मित्रांनो, रिटायरमेंटसाठी हा एक खूप चांगला पर्याय आहे. तुम्ही SWPचा पण प्लॅन करू शकता, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. तुम्ही काय करता, ऑलरेडी एखादा म्युच्युअल फंड सिलेक्ट करता, त्यामध्ये SIP सुरू करता, मंथली बेसिसवर इन्व्हेस्टमेंट करता, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. ओके, त्यानंतर एकदा तिथं 50, 60 लाख, 1 कोटी, 2 कोटीचा फंड साठला का, हा फंड तुम्हाला ॲव्हरेज 10% तरी रिटर्न फिक्स देतो. मग त्या ठिकाणी तुम्ही काय करता, त्यातून SWP सुरू करता. 50 लाखाच्या अमाऊंटला तुम्ही 25,000 पण SWP सुरू करता. म्हणजे तुमची मूळ रक्कम कमी होत नाही, ती कंटिन्यू काय होत असते, वाढत जाते. त्याचबरोबर मित्रांनो, डिव्हिडंड प्लॅनमधून देखील तुम्ही इन्कम मिळवू शकता, पण त्याच्यावरती टॅक्स लागतो हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ग्रोथ प्लॅन प्लस SWP केलं तर टॅक्स इफिशियंट आहे, लॉंग टर्ममध्ये काही अडचण नाही. भारतामध्ये भरपूर चांगले फंड आहेत, त्या फंडामध्ये तुम्ही SWP करू शकता. अजून एक मित्रांनो पॅसिव्ह इन्कमचा मार्ग आहे गावाकड किंवा ग्रामीण भागामध्ये ॲग्रिकल्चर लँड इन्व्हेस्टमेंट. मित्रांनो, मी वैयक्तिक यामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. पहिल्यांदा तुम्ही ॲग्रिकल्चर लँड खरेदी करू शकता, ती लीजवर देऊ शकता, त्यातून वार्षिक लीज इन्कम देखील मिळवू शकता आणि जमिनीची व्हॅल्यू तर ऑटोमॅटिक वाढणार आहे. तुम्हाला माहीतच आहे, जमिनीचा पुरवठा खूप मर्यादित आहे. ओके, विशेषतः फार्मलँड प्लॅटफॉर्म देखील अलीकडे आले आहेत, त्याचा देखील तुम्ही वापर करून अशा पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट वगैरे करू शकता. नाही असं नाही, पण थोडं माहिती घेऊन जर केल्या तर ह्या गोष्टी नक्की तुम्हाला काय होतील, बेनिफिट देतील. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, भारतात ॲग्रिकल्चर इन्कम हे पूर्णपणे इन्कम टॅक्स फ्री आहे. मग तुम्ही त्याचा देखील फायदा या ठिकाणी काय करू शकता, मिळवू शकता. आणि मित्रांनो, 10वा प्रकार आहे सिस्टमॅटिक पोर्टफोलिओ बिल्डिंग. आता मित्रांनो, हा प्रकार नाहीये, तर मित्रांनो हे कम्प्लीट सिस्टम आहे. हे पण लक्षात. अल्टिमेट पॅसिव्ह इन्कम पोर्टफोलिओ कसा तयार करायचा, तर त्याचं हे ग्राफिक्स चेक करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट करायची असेल, त्यामध्ये किती अपेक्षित रिटर्न मिळू शकतात आणि किती मंथली इन्कम तुम्हाला त्यातून जनरेट होईल, हे सगळं सांगितलंय. पण मित्रांनो बघा, अशी कधीही इन्व्हेस्टमेंट करत असताना काही गोष्टीची काळजी घेणं देखील तुम्हाला गरजेचं आहे. छोट्यापासून सुरुवात करणं कधी पण गरजेचं आहे. तुम्ही डेफिनेटली काय करू शकता, एक चांगली ग्रोथ अचीव करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, पॅसिव्ह इन्कमच्या नावाखाली अलीकडं खूप सारे स्कॅम सुरू आहेत, खूप साऱ्या योजना सुरू आहेत. आम्ही प्रत्येक महिन्याला 2% रिटर्न देतो, 4% रिटर्न देतो. पॉन्जी स्कीम्स मार्केटमध्ये सुरू आहेत. या सर्व पॉन्जी स्कीमपासून तुम्हाला दूर राहायचं आहे. आणि मी जेवढं काय आत्ता सांगितलं हे सगळं सेबी रजिस्टर्ड असलेल्या कंपन्यांमध्ये करायचं आहे. जर त्याचं सेबीकडं रजिस्ट्रेशन नसेल तर बिलकुल अशा इन्व्हेस्टमेंट करायची नाही. त्याचबरोबर क्रिप्टो स्कॅम, अलीकडं पैसा डबल करण्याचा खूप मोठा स्कॅम सुरू आहे आणि लाखो लोक अक्षरशः यासाठी बळी पडत आहेत. अशा गोष्टीपासून देखील तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना क्विक रिच होण्याचा मोह टाळा. त्याचबरोबर प्रॉपर टॅक्स प्लॅनिंग करून टॅक्स इफिशियंट गुंतवणूक आहे का बघा आणि त्यानंतरच ती गुंतवणूक करा. जर ते न बघता जर गुंतवणूक केली तर परत पश्चाताप होण्याची देखील वेळ होऊ शकते. फायनली हा एक समरी टेबल बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण कुठं कुठं इन्व्हेस्टमेंट करू शकतो, त्यामध्ये रिस्क किती आहे, रिटर्न किती आहे, किती रुपयांपासून सुरुवात करू शकतो. मंडळी, आज बघितलं आपण पॅसिव्ह इन्कमचे 10 श्रीमंत लोक असेट विकत घेतात आणि गरीब लोक लायबिलिटी विकत घेतात, असं रॉबर्ट कियोसाकी यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्ही आजच तुमचा ॲक्शन प्लॅन तयार करा. अजूनपर्यंत तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन केलं नसेल तर पटकन पहिल्यांदा डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. 100 रुपयापासून SIPला सुरुवात करा. तुमचा पोर्टफोलिओ देखील डायव्हर्सिफाय होईल. ज्ञान घेत राहा, शिकत राहा. लक्षात ठेवा, पॅसिव्ह इन्कम एका रात्रीतून होत नाही. तो एक खूप मोठा प्रवास आहे. त्या ठिकाणी पेशन्स पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे. जर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल, तुमच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन झालं असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला देखील लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला पण शेअर करा, त्यांना देखील गोष्टी कळू द्या. आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला यातला कुठला पर्याय सर्वात जास्त सुरक्षित वाटतोय.
पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत गुंतवा, वाढवा आणि समृद्ध व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.